आणि या व्यतिरिक्त माझा एक सल्ला आहे, त्याच्यामध्ये आपण स्टिंग ऑपरेशन देखील करू शकतो. स्टिंग ऑपरेशन किंवा कृत्रिम केस पाठवून, डिकॉय केस पाठवून करू शकतो आपण. पण त्याच्याकरता गोपनीयता पाळावी लागेल. आणि असा सर्रास सगळ्या हॉस्पिटलमध्ये की आमचे क्लरिकल काम आहे, याच्यामध्ये कागदपत्रामध्ये थोड्या त्रुटी होतात, तर थोडं तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही ते दुरुस्त करू. त्याच्यामध्ये फौजदारी केस केली की तो प्रॉब्लेम येतो आम्हाला. परंतु स्टिंग ऑपरेशन जर केलं किंवा डिकॉय केस म्हणतो आम्ही, डिकॉय हे जर केलं आपण सगळ्यांनी मिळून, याच्यामध्ये गोपनीयता पाळावी लागते. आणि याच्यामध्ये जर तुम्ही जर असं सुचवलं काही एखाद्या पर्टिक्युलर बॉर्डर लाईन याच्यामध्ये केसेस घडतात, समजा आपलं सुरत, बऱ्हाणपूर, आपल्याला सोनोग्राफी तिकडे करतायत असं होत आहे. असं काही निदर्शनात आले, तिकडे जाऊन सोनोग्राफी करताना एमटीपी कडे येऊन करतात, जे की म्हैसाळमध्ये घडले. मुलींचं जे घटतं प्रमाण आहे समाजामध्ये हे थांबण्यासाठी आणि मुलींचं जे गुणोत्तर आहे, मुली आणि मुलं विशेषतः जन्माच्या वेळेचं जे गुणोत्तर असतं हे वाढलं पाहिजे आणि स्त्री भ्रूण हत्या झाली नाही पाहिजे, या दृष्टीने राज्य शासनाने अत्यंत गांभीर्यानं पावलं उचलायचं ठरवलेलं आहे. आणि त्याचा भाग म्हणून आपण एक धडक मोहीम घेतो आहोत, ज्याच्यामध्ये तपासण्या आपण वाढवणार आहोत. आणि आम्ही पत्रकारांनाही आवाहन केलेलं आहे की याच्यामध्ये आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन तेच आवाहन केले की याला व्यापक प्रसिद्धी द्या आणि असे गैरप्रकार जे आहेत स्त्री भ्रूण हत्येचे हे होणार नाहीत आपल्या जिल्ह्यामध्ये, यासाठी आपली सगळी जी यंत्रणा आहे ती याच्यापुढे दक्ष राहणार आहे. आणि पत्रकारांना आमची पुन्हा एकदा विनंती की याला आपण व्यापक प्रमाणामध्ये प्रसिद्धी द्या. अशी जर काही माहिती असेल की एखादा डॉक्टर करतोय, परंतु काय असं आम्ही सरप्राईजली जातो किंवा असं जातो तेव्हा बऱ्याच वेळा पेशंट नसतो, काही नसतो, तेव्हा ती वस्तुस्थिती दिसून येत नाही. परंतु जर तुमच्याकडे अशी माहिती आली तर माननीय कलेक्टर साहेबांना किंवा SP साहेबांना किंवा मला तुम्ही जर माहिती जर दिली तर आपण त्याच्यामध्ये स्टिंग ऑपरेशन करू शकतो. आणि त्याच्यामध्ये सर्व अगदी फार गोपनीय पद्धतीने आणि अगदी सिस्टमॅटिक पद्धतीने आपण स्टिंग ऑपरेशन करू शकतो. परंतु त्याच्याकरता तुम्ही जर थोडी आम्हाला एक इनपुट जर दिले, कारण सर्रास जर आम्ही जातो इन्स्पेक्शनला तेव्हा डॉक्टरला तर आम्ही स्पष्ट सांगतो आम्ही तपासणी करायला, तेव्हा तो वातावरण सगळं तो किंवा त्याला अगोदर माहिती मिळाली तर तो हे करू शकतो. पण स्टिंग ऑपरेशन मध्ये आपण कृत्रिम गर्भवती महिला त्याच्याकडे पाठवतो, त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळण्याची शक्यता भरपूर असते. नंबर 2, जिल्ह्यामध्ये बेकायदा अनोंदणीकृत असलेल्या केंद्रांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी स्थापित केलेली वेबसाईटची माहिती त्याच्यामध्ये. नंबर 3 हा दिले. टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1800 2 33 44 75 या तक्रार नोंदवण्याबाबतची कार्यरत असलेल्या टोल फ्री बाबतची माहिती. आणि नंबर 4 104 टोल फ्री नंबरच्या हेल्पलाईन बाबतची माहिती. आपण प्रसिद्धी द्यायची व्यापक, त्या खऱ्या 4 गोष्टी ते अनोंदणीकृत केंद्राचे डॉक्टर किंवा अन्य कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाहिरात देणे, मध्यस्थी करणे, कायद्याचे उल्लंघन. जरा एक मिनिट जरा फक्त 2च मिनिटं आहे का, याला खरी प्रसिद्धी जेवढे रजिस्टर्ड आणि आपलं जिल्हा परिषद